राधे राधे. तर आम्ही परत आज निघालो स्वयंपाकासाठी. तर एक ठिकाणी नवरदेव काढून द्यायचा होता आणि आमच्या मिस्टरांना एक ठिकाणी पावडे बनवून द्यायची होती दिंडीसाठी. तर त्याच्यासाठीच लवकर निघालो. आत्ता येऊन पोचलो होतो आणि पाऊस तर खूप जोरात चालू होता. आणि इथं ना आगल्या दिवशी दिंडीवाले लोक आले होते. मिस्टर त्यांच्याशीच बोलत होते. आणि इकडं जे भांडे आहेत ते कढी भात शिरा म्हणजे दिंडीवाल्यांना बनवलं होतं काल. त्या लोकांनी काही ते भांडे घासायला नव्हते अजून. भांडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये व्हेज पुलावासाठी फोडणी दिली आणि तांदळाच्या दुप्पट पाणी टाकून घेतलं. नंतर बटाटे शिजत टाकले, कारण की आज काही आमचे मिस्टर नव्हते म्हणजे माझ्यासोबत, ते दुसऱ्या ठिकाणी होते. नंतर बटाट्याची ग्रेव्ही पण करून ठेवली म्हणजे काम सोपं होईल. मग नंतर भाजीची ग्रेव्ही झाली, बटाटे कापणं झाली, तेव्हा माझी बहीण आली. मग तिला पीठ मळायला लावलं आणि नंतर मग मी पुड्या तिला लाटायला लावल्या आणि मी पुड्या तळून घेतल्या म्हणजे कामाचं व्यवस्थित नियोजन राहील असं. तर थोड्या होत्या त्याच्यामुळे मग एकटीनेच लाटल्या, नाही तर मग दोघीजणी मिळून लाटून घेतो. तर नंतरचं एकदम स्पेशल काम म्हणजे भांडे घासायची होती. ते पाऊस चालूच होता बुरबुर बुरबुर, पण म्हटलं आधी पटकन जोरात पाऊस यायच्या आधी आपण भांडे आवरून घेऊ. त्याच्यामुळे मग नंतर तिने घासून दिले आणि मी नंतर धुवून घेतले भांडे. शैलेश किती देऊन टाकू. आता आलोय आम्ही घरी आणि बाईला आता घरी जायची ओढ लागलेली आहे. आता बाईचं तोंड तुम्ही बघू शकता. काम होईपर्यंत काही नाही, पण काम झालं का लगेच आम्हाला घरी जायचं राहतं. 1 मिनिट बाई, लय पोरं रडत आहे, लय पोरं असे करते आणि असं तसं. घरी आलो आणि बहीण गेली. त्याच्यानंतर ना हे पुदिन्याचं झाड होतं म्हणजे रोपटं लावलं त्याच्यात मी, पण ते मातीमुळं कशामुळे चॉकअप झालं म्हणजे पाणी जास्तमुळे चॉकअप झालं वाटतं. मग ते काढून घेतलं आणि हे पेरूचं झाड जे वर्षापूर्वी लावलं होतं मी, त्याला 2 फळं येऊन गेले म्हणजे लाल पेरू त्याचे छान. शैलेश आलाच होता, त्याला म्हटलं अरे खड्डं खंदून देत, एवढं रोप लावून घेऊ आपण. तर त्याच्याकडे दिलं ते रोप, त्याने लावलं. कारण की त्याला ना चांगलं म्हणजे हे फुटल्या होत्या, त्याच्यामुळं म्हटलं आपण लावून देऊ म्हणजे चांगलंच होईल. अजून आता पाऊस चालू आहे तर नंतर परत उन्हाळ्यामध्ये झाड आहे ना पाण्यामुळं होती नाही. आणि हे कोरपड लावलं होतं मी, मला तर असं वाटलं होतं आधी होतं का नाही, पण झालं ते पण. आणि इकडे दिसतं ना जास्वंदीचं लावलं आहे, ते पण वर्षापूर्वीच लावलं होतं, पण त्याला भरपूर फुलं आले. म्हणजे काही वेळेस तोडणं नाही होत, एवढे फुलं येतात त्याला पण छान. तर आत्ता माझं बाकी अजून धुणं भांडे घर झाडणं म्हणजे आत्ता चालू ना आम्ही. तर माझी बहीण गेली, मिस्टर गेले तिला सोडवायला आणि मी आता 5-10 मिनटं बसते आणि मग पटापट सगळं काम आवरून घेते. तर इथं आहे ना मी म्हणजे व्हिडिओ घेत होते आरूचा आणि मिस्टरांचा. पाहायचंय कसा दिसतो, छान दिसतो, हिरो हिरो. काय घेऊ राहिले मामा? औषध आहे कशाचं? पोटाचं? कोणाचं पोट दुखू राहिलं? मामाचं? तुझं दुखू राहिलं का? नाही ना, तुला नाही घ्यायचं का मग? आरूला नाही घ्यायचं का? तर मी ना बाहेर बसले होते आणि मध्ये आवाज आला काहीतरी असं खरबड भांड्यांचा. तर म्हटलं जाऊन बघावं काय चालू होते. तरी तर मिस्टरांचं आज चालू होतं बटाटा कांद्याची भाजी बनवत होती ती. आणि म्हणजे असं बनवतच होतं वर्षातून ती 2-3 वेळेस तरी बनवतं. इथं मिरच्या कापून घेतल्या होत्या आणि कांदा बटाटा ते पण कापून घेतलं होतं. म्हणजे नंतर ते मला म्हणायला लागले की मी तू सगळा स्वयंपाक करणार होतो म्हणजे भात पोळी, पण तू मध्ये आली म्हणून मी करणार नाही, तर आता तू पोळ्या बनव
मी भाजी बनवतो आणि इथं बाकीचं सगळं सामान आणून ठेवलं होतं आणि गॅसकडे इग्नोर करा, कारण की मॅगी केली ना तर त्याच्यात पाणी जास्त झालं होतं, तर तेच सांडलं त्याच्यावर. त्याच्यामुळं मग मी म्हणजे मला आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं मी धुणं भांडी आवरेल, पण मी काहीच आवरलं नाही, तसंच ठेवलं. म्हटलं आवरू आता उद्या, कारण की ना माझे खूपच पाय दुखत होते थंडीमुळं, म्हणजे वातावरणामुळं का काय, तर काही केलं नाही मी. तरी तर मिस्टर आता मिरच्या तळून घेत होते आधी, कारण की मिरची म्हणजे पाहिजेच त्यांना. तसं मी बी खाते पण एवढं नाही. तर मिरच्या तळून घेतल्या, नंतर त्याच्यातच फोडणी दिली बटाट्याची आणि कांद्याची भाजीची, बटाटा म्हणजे मिक्स भाजीसारखा. तर त्यांनी बाकीचे मसाले टाकले होते, कांदा लसूण हे ते. तर मला म्हणजे मी स्वयंपाकावर खाते, पण घरी मला सिंपलच भाजी आवडते. पण ती बनवत होते तर म्हटलं बनवा, पण छान झाली होती भाजी, एकदम टेस्टी. तर इथं अशी मस्त भाजी पोळी आणि मिरची, तर जेवण करून घेतो. भात पण बनवलं होतं, पण भात मी बनवला. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.